अगं आई, कुठे गेली होतीस तू आणि मला सोडून का गेलीस? सोडून? अगं वेदा, तुझे नवीन ड्रेस आहेत ना, ते किती मोठे होतात ना तुला, म्हणून ते अल्टर करून घ्यायला गेले होते. तुला पिकनिकला जायचंय ना? हो. पण आई, तू कोणाला न सांगता का गेलीस? अगं वेदा, दुकान बंद व्हायच्या आत जाऊन यायचं होतं म्हणून गेले होते. काही झालंय का? मीरा, अगं तू घरात कुठेच दिसे नास, त्यामुळे ती रडायला लागली बिचारी. वेदा, अगं तुझे ड्रेस अल्टर करून घ्यायला गेले होते की नाही, टेलरने ना खूप छान फिटिंग केली आहे. चल आपण ट्राय करूया. आणि तुझी पिकनिकची बॅग सुद्धा भरायची आहे ना आपल्याला? हो. चल चल ये. मला वाटलंच होतं, ही मीरा घर सोडून कुठेच गेली नसेल. अथर्वने प्रेम स्वीकारलं नाही म्हणून मीरा कधीच निघून जाणार नाही, कारण तिचं खरं प्रेम वेदा आहे आणि वेदाला सोडून ती कुठेच जाणार नाही. आई, कुणी केलं असेल हे सगळं? आई, तूच तर केलंस हे. मी? तू नाही केलंस का? पण सगळ्यांना वाटतंय की हे तूच केलंयस. तू रागवली होतीस ना? वेदा, तू इथे बस, मी आलेच. तू कपडे बघ. परफेक्ट है ना? ही जागा परफेक्ट आहे. जागा नाही, पेंट. आय मीन ते पेंटरचं काम परफेक्ट आहे, म्हणजे ते मायाचं काढून ते. आई, पेंटिंग उलट का ठेवलीस? अगं वेदा, ही पेंटिंग दुसरीकडे ठेवायची आहे ना, म्हणून. वेदा, अगं तू अल्टर करून आणलेले कपडे तर बघ. तो नवीन ड्रेस आहे ना, तो बघ. मोठा होत होता की नाही आणला तेव्हा? हो. आता एकदम छान बसणार. मी अल्टर करून आणलंय ना. आई, छान आहे ग. तो दुसरा आहे बघ, तो पण काढून बघ. तो पण छान अल्टर करून आणलाय.
आणि वेदा, हे बघ तिथे आता थंडीचे दिवस असणार आहे, त्यामुळे सतत स्वेटर घालून राहायचं आणि कानटोपी सुद्धा लावायची. हो, ट्रिपला जातेस की नाही? मी नसणार तुझ्यासोबत. हा, स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार. ठीक आहे? आई, तू नक्की रागवली नाही आहेस ना? म्हणजे वेदा, तू असं का विचारतेस? मीरा, अगं पेंटिंग का अशी उलटी लावून ठेवली आहेस? मीरा, अगं मी तुझ्याशी बोलतीये. प्लीज इतका टोकाचा निर्णय घेऊ नकोस. मीरा, बोल ना माझ्याशी. का असं वागतीयेस? वेदा, ऐक, तुझे कपडे नेऊन तू तुझ्या खोलीत ठेव, मग आपण पॅकिंग करू. जा. हो आई. मीरा, मी ताई आहे तुझी. तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते कळतंय अगं मला. पण एकदा, फक्त एकदा अथर्वची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. बोल त्यांच्याशी. मला बोलायचं होतं ते मी बोलले आणि त्यांचं म्हणणं सुद्धा त्यांनी सांगितलंय. संपलं. आय एम सॉरी मीरा, ही सगळी माझी चूक आहे. मीच तुला म्हणत होते तुझं प्रेम व्यक्त कर. पण ना, माझी खरंच मनापासून इच्छा होती की तुमचं नातं फुलावं, सगळं छान व्हावं, पण सगळं उलटच झालं ग. माझी चूक आहे सगळी. ताई, हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तू वाईट वाटून घेऊ नकोस. नाही मीरा, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.